मी परत येईपर्यंत इथे असंच उभं राहायचं, खिळा ठोकल्यासारखं. अशी काय उभी आहेस ठोंब्यासारखी? घरात खूप कामं पडलेत, ती काय मी एकटीनं करायची? अगं चल, आज चल. अगं अशी बघतीस काय? अगं चल ना. जाऊबाई बरोबर बोलतात, पक्की उणगी आणि निगरगट्टे ही. आता मी एवढं बोलतेय तरी परिणाम शून्य. अगं हल ना. अगं चल. हो सासू काकू, मला कुठे नका नेऊ. सासूबाई म्हणाल्यात की मी येईपर्यंत इथून हलायचं नाही. हो ऐका ना माझं, मला सासूबाई ओरडतील हो. मी पाया पडते तुमच्या. छान सबबी सुचतात ग तुला. मी इथे तुझ्याशी प्रेमाने वागते तर तू मला सिंगा दाखवतेस. खऱ्याची दुनिया राहिली नाही ग बाई. चल चल आधी चल म्हटलं ना. चल. हो नका ना, ऐका ना माझं. तुझ्या शिक्षेचं मला सांगू नकोस. त्या शिक्षा आहेत ना तुला 5वीला पोचल्यात, त्यात काही नवल आहे. पण मी काय या घरात आता राबणार नाही एकटी. चल म्हटलं ना. चल. चल म्हटलं ना. अगं चल. अगं चल. अगं अगं काय करतेस काकू? कसली ओढाताण सुरू आहे? अरे बघतोयस ना कशी डिम्म उभी आहे ती. अरे या घरात एवढी कामं पडली आहे, ती काय मी एकटीने इथे मरमर करायची? हिच्या नशिबात तर शिक्षा रोजच्याच असतात. नदीवर जा, पाणी आण, भांडी घास. पण माझ्या कधी उपयोगी पडणार आहे ही? हो नाही हो सासू काकू, मी कामाला कधीच नाही म्हणत नाही. पण आता सासूबाईंनी बाबाजींकडे जाता जाता सांगितलंय की इथून हलायचं नाही. मग सासूबाईंचा शब्द कसा मोडून ना मी? तू तरी नको ना असं वागूस काकू. काय करतेस हे? जीव घ्याल का सखूचा? काही दया माया आहे की नाही? तू तरी म्हणजे तुला पटतंय ना मी हिच्याशी चांगली वागते ते? मग हिचा छळ करण्याला जाऊन विचार ना जा. मला कशाला ऐकवतोयस? मी ऐकतेच आहे. कोण कोण काय काय तारे तोडताय अकलेचे ऐकतेच आहे मी. पण सखू नव्हती तेव्हा तुम्ही एकट्यानंच सगळी कामं करायचात ना. मग आता ही एकटीनंच सगळी कामं करायची. मला घरात वाद आणि भांडणं नकोयत. नाहीतरी तमाशा करायची सवयच लागले तुम्हाला जाऊबाई. अहो प्रसंग काय ओढवलाय आणि तुमचं काय